दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या महाराष्ट्रातील एका खासदाराची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ते नाव आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे. पण प्रश्न असा आहे की नेमकं त्यांच्याच नावाची चर्चा का? त्यांच्याकडे अशी कोणती ताकद आहे जी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळासाठी मजबूत दावेदार बनवते? चला सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार, मी सुदर्शन शेळके आणि तुम्ही पाहत आहात न्यूज यात्रा. देशाच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की अनेक नावे समोर येतात. पण सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात फक्त नव्या नावांची चर्चा नाही, तर भाजपच्या मोठ्या राजकीय कोंडीचीही चर्चा रंगते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळातील नीट घोटाळा आणि पेपर फुटीच्या प्रकरणामुळे केंद्र सरकारची पुरती वाट लागलेली आहे. सर्व महत्वाची मंत्रालय स्वतःकडे ठेवून एकाती सत्ता चालवण्याची भाजपची रणनीती आता त्यांच्यावरच उलटताना दिसते. या गंभीर गोंधळामुळे डागाळलेली प्रतिमा सुधारायची असेल तर भाजपला स्वतःच्या काही महत्वाच्या मंत्रिपदांवर पाणी सोडावे लागेल आणि मित्र पक्षांना सोबत घ्यावंच लागेल. या पार्श्वभूमीवर शिक्षण किंवा आरोग्यासारख्या संवेदनशील क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी एखाद्या सुशिक्षित आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या सक्षम तरुण नेतृत्वाची देशाला गरज आहे. त्यामुळेच शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीकांत शिंदे यांची राजकीय ताकद काय आहे, दिल्लीत त्यांच्या नावाची चर्चा का होते, भाजप आणि शिवसेनेच्या समीकरणात त्यांची भूमिका किती महत्वाची आहे आणि जर त्यांना संधी मिळाली तर कोणते खाते त्यांच्यासाठी योग्य ठरू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, श्रीकांत शिंदे यांचा डॉक्टर ते खासदार असा प्रवास. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे व्यवसायाने ऑर्थोपॅडिक सर्जन आहेत. भारतीय राजकारणात डॉक्टर, इंजिनियर, ISI किंवा प्रोफेशनल पार्श्वभूमी असलेले नेते तुलनेने फार कमी आहेत. याच कारणामुळे त्यांची प्रतिमा पारंपरिक राजकारण्यांपेक्षा वेगळी मानली जाते. आजच्या काळात विशेषतः शहरी आणि तरुण मतदार शिक्षण आणि व्यावसायिक अनुभवाला महत्व देतात. त्यामुळे सुशिक्षित आणि प्रोफेशनल चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नंबर 2, सलग 3 वेळा विजय. राजकारणात लोकप्रियतेचा सर्वात मोठा निकष म्हणजे निवडणूक. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा विजय मिळवला आहे. सतत जनतेचा विश्वास मिळवणं हे कोणत्याही पक्षासाठी महत्वाचं असतं. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वाचाही त्या नेत्यावर विश्वास वाढतो. नंबर 3, शिवसेनेचा संसदीय चेहरा. आज श्रीकांत शिंदे हे लोकसभेत शिवसेनेचे प्रमुख नेते मानले जातात. संसदेत पक्षाची भूमिका मांडणे असो, सरकारची बाजू प्रभावीपणे मांडणे असो किंवा विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे असो, या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. दिल्लीत संसदीय कामगिरीला मोठं महत्व दिलं जातं. नंबर 4, युवा नेतृत्वाची गरज. भारतीय राजकारण झपाट्याने बदलत आहे. आजचा मतदार सोशल मीडियावर आहे, तो माहितीपूर्ण आहे, तो शिक्षित नेतृत्वाकडे पाहतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाला नव्या पिढीशी संवाद साधू शकणारे नवे चेहरे पुढे आणण्याची गरज आहे. या निकषावरही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव चर्चेत येतं. नंबर 5, महाराष्ट्रातील राजकीय गणित. महाराष्ट्र हा लोकसभेतील सर्वात प्रभावी राज्यांपैकी एक आहे. भाजपसाठी शिवसेना हा महत्वाचा मित्रपक्ष आहे. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर सहयोगी पक्षाला प्रतिनिधित्व द्यावं लागेल. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून कोणतं नाव पुढे येईल यावर राजकीय चर्चांमध्येही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव वारंवार घेतलं जातं. नंबर 6, प्रशासनाचा अनुभव. केवळ निवडणूक जिंकणं पुरेसं नसतं. दिल्लीला असा नेता हवा असतो जो मंत्रालय चालवू शकेल, अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवू शकेल. डॉक्टर असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची त्यांना प्रत्यक्ष माहिती आहेच. याशिवाय मतदारसंघातील विकास कामे, पायाभूत सुविधा आणि बलाढ्य लोकसंपर्क यामुळे प्रशासनाचा अनुभवही त्यांना मिळालेला आहे. नंबर 7, स्वच्छ प्रतिमा. केंद्रीय मंत्रिमंडळासाठी प्रतिमा ही तितकीच महत्वाची असते. राष्ट्रीय स्तरावर मंत्री होणाऱ्या नेत्यांकडे देशाचं लक्ष असतं. त्यामुळे संवाद कौशल्य, शिक्षण, व्यक्तिमत्व आणि सामाजिक प्रतिमा या गोष्टीचाही विचार केला जातो. नंबर 8, कोणतं मंत्रालय मिळू शकतं. जर भविष्यात त्यांना संधी मिळालीच तर कोणतं मंत्रालय त्यांच्यासाठी योग्य ठरू शकतं. राजकीय चर्चांमध्ये काही शक्यता व्यक्त केल्या जातात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण, युवा, क्रीडा किंवा इतर कोणतंही मंत्रिपद मिळू शकतं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. नंबर 9, आव्हानेही कमी नाहीत. प्रत्येक मंत्रिपदासाठी अनेक दावेदार असतात. मित्रपक्षांचं प्रतिनिधित्व, प्रादेशिक संतुलन, जातीय आणि सामाजिक समीकरण, अनुभव, राजकीय रणनीती या सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जातो. त्यामुळे कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील उदयमुख राष्ट्रीय चेहऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांची शिक्षणाची पार्श्वभूमी, युवा प्रतिमा, संसदीय अनुभव आणि महाराष्ट्रातील राजकीय महत्व या सर्व गोष्टींमुळे त्यांचं नाव चर्चेत असणं स्वाभाविक मानलं जातं. मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वच घेईल. तोपर्यंत या सर्व चर्चा केवळ राजकीय शक्यता म्हणूनच पाहायला हव्यात. या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे? डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपदात संधी मिळायला हवी का,
आणि मिळाली तर कोणतं मंत्रालय त्यांच्यासाठी योग्य राहील हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.